वोट चोरीचा मुद्दा जो सातत्याने समोर येत आहे, वोट चोरीचा जे राहुल काही नाहीये. तुम्ही पाहताय, तुम्ही जर बघितलं तर सगळीकडेच मताची संख्या ही वाढत असते. मी आपल्याला सांगतो पत्रकार मित्रांनो, कमी मतदार होतं लोकसभेला, त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं विधानसभेला, त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं महानगरपालिकेला, नगरपालिकेला, त्याच्यापेक्षा जास्त मतदान होतं जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीला, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त मतदान होतं आमच्या ग्रामपंचायतीला. कारण ते वॉर्ड असतो, त्याच्यामध्ये 15 लोक एका बाजूने उभे असतात, दुसरीकडनं 15, तिसरीकडनं 15, सगळ्यांचे कार्यकर्ते, खालची आळी वरची आळी, अमकं तमकं कुठनं कुठनं लोकांना बोलून आणतात. आणि मतदारांच्या मध्ये स्वतः न्याय व्यवस्थेने सांगितले नाही, जे मयत असतील ती नावं तर काढली पाहिजेत ना. कारण नसताना मतदारांची संख्या वाढली आणि एवढ्या पारदर्शक निवडणुका झाल्या. विरोधक कसं करतात, निवडणुकीत ते निवडून आले तर ईव्ही मशीन चांगलं, ईव्हीएम आणि पारदर्शकपणे अतिशय चांगल्या निवडणुका झाल्या. पराभूत झाले ईव्हीएम चुकीचं, सगळा मतदार यादीत घोटाळा, सगळे बनवाबनवी, असं काहीतरी ते सांगायचा प्रयत्न करतात. खरं आम्ही 48 पैकी 31 जागा हरलो. आमचं महायुती लोकसभेला हरलो की नाही, आम्ही पराभव मान्य केला. मराठवाड्यात तर फक्त आमची छत्रपती संभाजीनगरची जागा आली, सगळ्या जागा आमच्या गेल्या. आम्ही कुणाला आरोप दिला का? आम्ही कुठेतरी कमी पडलो? आम्ही आत्मचिंतन केलं, आम्ही आत्मपरीक्षण केलं, आम्ही सगळे एकत्र बसलो की आता पुन्हा आपल्याला एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळ्यांनी मजबूतीनं एकजुटीनं पुढे गेलं पाहिजे आणि ह्या पराभवातनं खचून न जाता आपण सामोरं गेलं पाहिजे. आम्ही गेलो, जनतेने आम्हाला स्वीकारलं, आता आम्हाला चांगलं यश मिळालं. आम्ही यशाने हुरळून गेलेलो नाही, जाणार नाही. आम्ही जमिनीवरच पाय ठेवून चालणार आहे, कारण आम्ही लोकांशी जोडलेलो माणसं आणि त्याच्यामुळं या गोष्टी यश अपयश असतं. आता इंदिराजीच्या काळामध्ये आणीबाणी त्यांनी आणली, त्याच्यानंतरच्या निवडणुका जनता पक्षाचे का जनता दल होते, जनता दल, काही जणांना माहिती पण नव्हतं आपण निवडून येऊ, घरी झोपले होते, कलेक्टरनी बोलून आणणार चला सर्टिफिकेट घ्यायला या, झालं की नाही. तो चमत्कार फक्त आपला मतदार करू शकतो. मतदार राजा, बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी जो काही अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा वापर कुठं कसा करायचा हे आपल्या मतदारांना खूप चांगलं माहिती आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करतात. आता हे आमचे विरोधक रडीचा डाव खेळतायत, कुठेतरी काहीतरी झालं, कुठेतरी काहीतरी झालं, काहीतरी दाखवतात. असं काहीही नाहीये. आता शेवटी प्रत्येकाने आता आपापलं काम केलं पाहिजे आणि आज देशाने नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 3 निवडणुका झाल्या, 3ही निवडणुकीमध्ये एनडीएने यश संपादन केले, आपण सगळ्यांनी पाहिले.